नमस्कार कृषी मित्रांनो, मी निलेश सदार तुमचं सर्वांचं आपल्या सदारी ॲग्री प्लॅटफॉर्म या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। मी मागच्या 2 व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की तुम्ही कोणाकडेच काही लक्ष देऊ नका आणि तुम्ही फक्त अभ्यास करा। आणि जी काही ग्रुप सी आहे तर त्या ग्रुप सीमध्ये डिप्लोमावाल्या स्टुडंटनी तुमचं प्रोफाईल तयार करा। तुम्हाला माहिती आहे की आजच कृषी विभागाचा कॅबिनेटमध्ये आकृतीबंध मंजूर झालेला आहे। आता हा आकृतीबंध मंजूर झाल्यामुळं आपल्या ज्या काही पुढच्या पद भरतीचा याचा मार्ग एक मोकळा झाला असं आपल्याला आता सांगता येईल। कारण की आता नवीन आकृतीबंधानुसार जे काही रिक्त पद येतात, जे त्याच्या सेवा, शर्ती, नियम या सगळ्या गोष्टी आता पूर्ण होतील आणि लवकरात लवकर कृषी सेवकच्या ज्या काही आता नवीन या आकृतीबंधामध्ये जागाही वाढलेल्या आहेत। अलग लक्षात जवळपास 2000 पर्यंत जागा वाढलेल्या आहेत नवीन कृषी सेवकच्या। मागच्या ज्या आपल्या रिक्त पदं होते ते 1600 होते, म्हणजे 3000 प्लस हे पदं लागले। पण याचा अर्थ असा नाही की 3000चीच ॲड येईल पण 3000चीच येईल का हे सध्या सांगू शकत नाही। कोणी सांगत आहे त्याच्यावरही विश्वास ठेवू नका। अलग लक्षात, ते मार्केटिंगचे फंडे असतात। ओके, हां, ॲड येईल हे कन्फर्म आहे। मग ती 1500 असेल, 2000 असेल, 250 असेल, अलग लक्षात। पण 3 ते 3000 पूर्ण जागा येतील याची शाश्वती कमी आहे, पण ॲड येईल 2-2.5 हजार। दुसरं महत्त्वाचं गोष्ट की कृषी विभागाचा ॲग्री MPSCसाठी मागची जी जाहिरात येणार होती ती जाहिरात आली नाही। त्याच्यामुळे 2027ला कृषी विभागाची जाहिरात जी राज्यसेवेमध्ये ती येण्याचे चान्सेस सुद्धा खूप जास्त वाढलेले। त्या दोन्ही जाहिरातीचे चान्सेस वाढलेले आहेत। त्याच्यामुळं जे कृषी सेवकवाले येतं त्यांनी फॉर्म भरून पूर्व परीक्षेचा अभ्यास चालू करा आणि जे राज्यसेवावाले येतं ज्यांना ॲग्री प्री करायची आहे त्यांनी सुद्धा अभ्यास चालू करा। कारण तुम्हाला माहिती आहे, तुम्ही इथं पॉलिटी वाचत असाल, अलग लक्षात, ही पॉलिटी तुम्हाला ग्रुप सीला क्वेश्चन्स आहे आणि तुमची राज्यसेवेला आहे। फक्त काय, राज्यसेवेची काठिण्य पातळी विचारण्याची प्रश्नाची जी क्वालिटी असते ती थोडी जास्त असते ॲज कम्पेअर टू द ग्रुप सीला डायरेक्ट प्रश्न विचारतात, तर राज्यसेवेची काठिण्य पातळी जास्त असते। त्याच्यामुळं आता कृषीसाठी ज्या आपल्याला स्पर्धा परीक्षा द्यायच्या आहेत त्याच्यासाठी MPSC हाच पर्याय राहिलेला आहे। म्हणजे तुम्हाला MPSCचाच अभ्यास करावा लागणार आहे आणि MPSCमध्ये आपल्याला माहिती आहे आपण त्या विषयात आपल्या मागच्या टेस्ट सिरीजसुद्धा असतील, जर राज्यसेवेच्या प्रीला त्याच्यातले 15 प्रश्न ॲज इट इज आलेले होते, त्याचा मी व्हिडिओही टाकला होता। आता पुढचा आत्ताचं जे तुमचं प्लॅनिंग राहणार आहे कृषी सेवकसाठी, तर या कृषी सेवकसाठी सुद्धा माझं काम चालू आहे, ज्याच्यात पूर्वपरीक्षाचं तुमचं त्याच्यात एक सब्जेक्ट वाईज असेल तुमचं, त्याच्यानंतर फुल लेंथ असेल, अलग लक्ष, त्याच्यावर काम चालू आहे। मला सांगायचं एवढंच या व्हिडिओच्या मार्फत की तुम्ही तुमचा अभ्यास चालू करा। ॲड आलीच नाही आहे अजून, त्याच्यामध्ये जागा आल्याच नाही या भरोशावर बसू नका। कारण तुम्हाला मागच्या व्हिडिओ मी सांगितलं की पूर्वपरीक्षेची ग्रुप सीची जी पूर्वपरीक्षा आहे ती 25 ऑक्टोबरला आहे आणि मी त्याच्यातही सांगितलं होतं की आलं तर एक पुढच्या आठवड्यात येईल, नाही तर सप्टेंबरमध्ये येईल, हे बोललो होतो। माझं काही चुकीचं नाही आणि आज तो आकृतीबंध आला। मी सांगितलं होतं, फक्त एवढं सांगितलं होतं की जे निगेटिव्ह मेसेज टाकलेले होते, काही त्या दिवशी निगेटिव्ह मेसेज आला की कृषी विभागामध्ये सावळा गोंधळ वगैरे चालू आहे आणि काय होईल, तर मी तुम्हाला कधीही सांगत असतो ह्या गोष्टी ज्या असतात ना, तर ह्या आतमध्ये काय चाललंय शासनाचं, अलग लक्षात, हे आपल्याला माहीत नाही। आपल्याला एखादं कोणीतरी सांगते आणि आपण त्या बेसिसवर त्या ग्रुपला टाकतो आणि मुलांचा सगळा संभ्रम होऊन जातो। तर त्याच्यामुळं मी पहिल्यांदाही सांगत आहे, फक्त अभ्यासावर आता फोकस करायचा। कारण आता मी पहिल्या याच्यात सांगितलं होतं की पहिल्या व्हिडिओमध्ये की आपल्याला आकृतीबंध मंजूर होणं गरजेचं होतं, पण आता मंजूरच झालेलं आहे आणि अजून तुमचा ऑगस्ट बाकी आहे, सप्टेंबर बाकी आहे। म्हणजे मला हे सांगायचं आहे की जागा आता जर आयोगाकडे पाठवल्या, अलग लक्षात, कोणत्या ग्रुप सी कृषी सेवकच्या, हां, 2027चे चान्सेस तर 90% वाढले तर राज्यसेवेचे ॲग्री MPSCसाठी, अलग लक्षात। पण आता आपण ग्रुप सीबद्दल बोलत आहे, तर ग्रुप सीच्या जागा आता ज्या पाठवतील तर त्यावेळेस ही जी काही 27 तारीख पूर्वपरीक्षा आहे ही डेट वाढणार नाही। त्यांनी सप्टेंबरमध्ये पाठवल्या काय आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात पाठवल्या काय किंवा पुढच्या आठवड्यात पाठवल्या काय, याची पूर्वपरीक्षेची फिक्स डेट आहे मित्रांनो। आणि ती डेटलाच तुम्ही समोर ठेवून तुम्हाला प्रीचा कट ऑफ काढायचा आहे। प्रीचा टेक्निकलचा आपला ॲग्री कृषी सेवकसाठी वेगळा लागणार आहे, पण कमीत कमी हे मी सांगितलं की डिप्लोमा स्टुडंट जे नवीन आहेत त्या स्टुडंटला हा प्री कार्डचा कट ऑफ काढण्यासाठी थोडे हे येऊ शकते, काय चॅलेंजेस त्याच्यासमोर असू शकतात, कारण त्यांच्यासाठी सगळे काही नवीन आहे। पण ऑलरेडी आपले एवढे ॲग्रिकॉस येतं जे ऑलरेडी ग्रुप सीच्या मेन्स दिलेले आहेत, त्यांच्यासाठी ही मोठी गोष्ट नाही आहे, अलग लक्षात। त्यांचं तलाठी हे ध्येय असेल पण ते क्वालिफाय असल्यामुळे ते ही पण परीक्षा देणार येतं, त्याच्यामुळे ते इकडे कट ऑफ वाढून होणार येतं, अलग लक्षात। त्याच्यामुळे कट ऑफ इकडे वाढेल। तर आपल्याला काय करायचं, सध्या पूर्वपरीक्षेचा अभ्यास करा। आता पूर्वपरीक्षेला नेमकं काय करायचं आहे, कोणते विषय कुठून वाचायचं आहे, कसा सराव करायचा, सगळं मी तुम्हाला सांगणार आहे। प्रत्येक व्हिडिओ येणार आहे एका सब्जेक्टचा, मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं, तर एका सब्जेक्टचं पोस्टमॉर्टम आपण करणार आहे, कारण आपल्याला त्यातला चांगला अनुभव आहे, अलग लक्षात। एक चांगला अनुभव, कारण सगळे मेन्स दिलेले आहेत आपल्याला माहिती आहे, त्याच्यामुळे एक चांगला अनुभव आहे जो तुम्हाला MPSCला तुमच्या पदापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी माझी राहील। ओके, फक्त मी सांगतो ते फॉलो करा आणि तसं सगळ्या गोष्टी इम्प्लिमेंटेशन्स करा। ही चांगल्या आनंदाची बातमी आहे। आज आपण इथेच थांबू। लवकरच आपला पूर्वपरीक्षेच्या एका व्हिडिओमध्ये आपण 2 विषय घेणार आहे, त्या विषयाला घेऊन आपण तसे आपले व्हिडिओ येणार। आज आपण इथंच थांबू। धन्यवाद।